पुढली बातमी, राऊत आव्हाडांना चौकामध्ये लटकवलं पाहिजे, त्याशिवाय त्यांचं डोकं ठिकाणावर येणार नाही, आमदार किशोर पाटील यांनी हल्लाबोल केलाय। जितेंद्र आव्हाड विकृत माणूस असल्याचं सुद्धा किशोर पाटील यांनी म्हटलंय। देशभर चैतन्याचं वातावरण असताना समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हेतू आहे, अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। आमदार किशोर पाटील यांनी हा हल्लाबोल केलाय। जितेंद्र आव्हाड यांच्यावरती त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। जितेंद्र आव्हाड विकृत माणूस आहे, अशी टीका त्यांनी केली आहे। जितेंद्र आव्हाडाला या देशाच्या आणि राज्यातल्या हिंदू समाजाच्या किंवा राम भक्तांच्या भावना दुखावण्याचा अजिबात अधिकार नाही आहे। असा कुठलाही दाखला तो देऊ शकत नाही। इतका विकृत माणूस मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेला नाही। परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे काही लोक आहेत, मग ते संजय राऊत असतील किंवा हा जितेंद्र आव्हाड असेल, यांना तर खरं म्हणजे चौकात उलटं टांगून मारलं पाहिजे, यांच्या चामड्या काढल्या पाहिजे, त्याच्याशिवाय हे लोक ठिकाणावर येणार नाहीत। श्री प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होते आहे। अशा ह्या खुशीच्या वातावरणामध्ये काहीतरी समाजात तेढ निर्माण करणे हा एक दृष्ट हेतू ह्या जितेंद्र आव्हाडचा आहे। याला कधीही भारतातली हिंदुस्थानातली जनता माफ करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।